कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल KK न्यूज कोकण। म्हसळा पंचायत समिती सभापती यांच्या गावातील रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य, चांगल्या दर्जाचे साखर, गहू आणि तांदूळ विक्रीसाठी जातात खासगी दुकानात। नागरिकांच्या जीवाशी होतोय खेळ। सभापती बबन मनवे यांनी दिले सर्व रेशनिंग दुकानातील धान्य तपासण्याचे आदेश। रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा म्हसळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती बबन मनवे यांच्या स्वतःच्या गावात नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप होत असतानाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे। या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तांदळात गहू देखील मिक्स आहे। या व्यतिरिक्त तांदूळ आणि गव्हाची पावडर झालेली असून काही महिला जनावरांना दिला जाणारा खाणं आम्हाला देत आहेत असे देखील म्हणताना दिसत आहे। तालुक्यात सरकारमान्य एकूण 40 ते 45 रेशनिंगचे दुकान असून चक्क सभापती यांच्या गावातील शेजल महिला बचत गट नावाच्या दुकानात 14 ते 15 बोरी अशा प्रकारचे धान्य सापडल्याने इतर दुकानातील अवस्थेबाबत नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे। या प्रकरणानंतर सभापती बबन मनवे यांनी तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानात येणाऱ्या धान्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। सध्या प्रत्येक गावात हाताचा ठसा घेऊन धान्य दिले जाते, मात्र तहसील कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगमताने या पद्धतीत देखील घोळ करून शिल्लक राहिलेला धान्य हे दुकानदार परत न करता त्याची परस्पर खासगी दुकानात विक्री करत असल्याचे तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे। राशनिंगसाठी तर तुम्हाला आज मी राशनचे तांदूळ दाखवतोय। हे बघा, याच्यामध्ये आज सगळे गहू आणि तांदूळ मिक्स। हे कशा पद्धतीने खाणार बोलतोय, तुमच्या नशिबात असतील ते घेऊन जा। मला एक समजत नाही, तहसील जिथून हे राशन येते ते डाळ आणि गहू आणि तांदूळचा भात खाणारच काय। आणि याच्यात बघा, या बाबांच्या हाताला ही पावडर दाखवतो। हे बघा पावडर, ही पावडर एवढी आहे बघा, नुसता भुसा काय तांदूळ निघणार आहे। आम्ही दुसरी पण गोण चेक केली, त्याच्यात पण गहू तांदूळ मिक्स आहेत आणि पावडर दाखवतो। हे बघा याच्यात बघा, हा धूर निघतोय ना, हे सगळा भुसा आहे पावडरचा। लोकांना जर देताय तर चांगल्या पद्धतीने द्या, नाही तर देऊच नका। कशाला मेहरबानी करताय हा? अशा पद्धतीने लोक खाणार आहेत काय? पूर्ण दिवस 2-2 दिवस धावून साफ करणार, नंतर धुणार चोलणार, त्याच्यानंतर खाणार। हे बघा माझ्या बोटानं पावडर आहे, हे बघा। आणि या गोणीत पूर्ण तांदूळ गहू मिक्स आहे, त्याचं काय शिजवून खाणार आहेत? हे बघा, हे बाबा आहेत, त्यांचा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही। हे आमच्याकडची माणसं आहेत, हे बघा हे माणसं आलेले आम्ही सगळं राशन घ्यायला। आणि हे बघा हे दादा पण आहेत। दादा काय वाटतं या राशन बद्दल तुम्हाला? हे राशन रिटर्न गेलं पाहिजे, कारण लोकांना तुम्ही देताय ना तर नीट द्या, नाही तर देवच नका। दोष आम्ही इथे लोकांना कुठून येते काय येते, नाहीतर काय। सतीश पवार, तुम्ही गावचे रहिवासी आहे ना, तुम्ही पण बोला। बंदच करा रेशनिंग, आम्हाला नाही पाहिजे रेशनिंग। आणि मेहरबानी, सरकारची मेहरबानी आम्हाला नको। गव्हर्नमेंट जर देते ना लोकांना तर चांगलं काहीतरी द्या। हे बघा हे आता पण हे बघा, हे काय एवढी पावडर टाकले त्याच्यामध्ये, कसे खाणार लोक? आणि वरून सांगतात पण तुमच्या नशिबात भेटेल ते, आमच्या नशिबात कशाला देताय तुम्ही? देवत नका, बरोबर आहे मामी का? युट्यूबला व्हिडिओ टाक, बरोबर आहे। हे राशन तुम्ही देऊ नका, ते ज्यांच्याकडे येतात राशन तुम्ही चेक काय। नंदा जाधव, तुम्ही काय बोलताय? बरोबर आहे, आम्ही आता जाणार आहोत थोड्या वेळाने, कारण हे राशन घेऊ शकत नाही। आणि आम्ही मानदाटने या ठिकाणी हे जे राशन येतंय हे अशा पद्धतीने एकदम सगळ्यात बेकार तुम्हाला वाटाल। हे बघा, हे लाईव्ह मध्ये दाखवतो गोणीतला भुसा बघा, हे आम्ही हे बघा व्हिडिओ चालू आहे ना जरा।